नमस्कार मित्रांनो, आज आपण BCA बद्दल कंप्लीट माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं, त्याचा क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे, फीस किती लागते आणि करिअर ऑप्शन काय आहेत आणि जॉब मिळाल्यावर आपल्याला सॅलरी किती मिळते हे आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत BCA म्हणजे काय. सर्वात आधी आपण समजून घेऊया. BCA चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि कॉम्प्युटर रिलेटेड डिग्री कोर्स आहे. तर 10वी नंतर BCA करता येतं का, हा प्रश्न सर्वांना पडत असेल. तर 10वी नंतर डायरेक्ट BCA करता येत नाही, तर तुम्हाला आधी 11वी आणि 12वी कंप्लीट करावी लागते. त्यानंतर याचे ऍडमिशन कसं घ्यायचं, आपण BCA ला ऍडमिशन कसं घेता येतं हे पाहूया. पहिल्यांदा 11वी 12वी कंप्लीट करावी लागते. त्यामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आपल्याला कोणतंही फील्ड घेऊ शकतं. आणि त्यानंतर तुम्हाला होनेस्टली सांगायचं झालं तर मॅथ्स किंवा कॉम्प्युटर घेतलं तर खूप फायदा होतो. त्यामध्ये तुम्हाला नंतर 12वीचे जे मार्क्स असतात त्यामध्ये किमान 45% ते 50% मार्क्स लागतात आणि नंतर आपण कॉलेजला अप्लाय करू शकतो. त्यामध्ये ऍडमिशन तुम्हाला 2 प्रकारे मिळते. पहिल्यांदा डायरेक्ट ऍडमिशन होते, जे काही आपल्याला 12वीचे मार्क्स वर आपलं ऍडमिशन होतं. नंतर आपण जे एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे त्यावर ऍडमिशन होतं. तर याची सिलेक्शन प्रोसेस काय असते. सिलेक्शन प्रोसेस मध्ये काही कॉलेजेसमध्ये मेरिट लिस्ट 12वीच्या मार्क्स वर असते आणि काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम असते. म्हणजे सिलेक्शन मेनली तुमचे जे मार्क्स परफॉर्मन्स वरच असते. तर BCSC इलिजिबिलिटी आपली क्रायटेरिया काय आहे ते पाहून घेऊया. तर पहिल्यांदा 12वी पास 45% ते 50% मार्क्स लागतात आणि मॅथ्स कॉम्प्युटर असेल तर बेस्टच आहे. तर आपण BCA चा थोडक्यात सिलेबस समजून घेऊया. तर फर्स्ट इयर मध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट असतात. तर पहिल्यांदा आपल्याला बेसिक कॉम्प्युटर काय आहे हे शिकवलं जातं. त्यामध्ये C प्रोग्रामिंग असतील, मॅथमॅटिक्स असतील किंवा हे आपल्याला हे विषय फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग करतात. आणि सेकंड इयर मध्ये डाटा स्ट्रक्चर असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, डाटाबेस असेल, इथे तुम्ही ऍक्च्युअल कोडिंग सुरू करू शकता. आणि थर्ड इयर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, नेटवर्किंग असेल, फायनल प्रोजेक्ट असेल, हे खूप इम्पॉर्टंट असते. आता BCA ला ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला किती फीज लागते याबद्दल बोलूया. तर फीज ही कॉलेजवर डिपेंड करते. जर तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर 20,000 ते 50,000 फी असू शकते आणि प्रायव्हेट कॉलेज असेल तर 50,000 ते 1,50,000 पर इयर असू शकते. म्हणजे ॲव्हरेज 3 वर्षात 1 ते 4 लाख खर्च येऊ शकतो. तर BCA नंतर तुम्हाला कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी असतात हे आपण पाहूया. तर BCA केल्यानंतर करिअर ऑप्शन काय आहेत. तर खूप ऑप्शन आहे. तर तुम्ही पहिल्यांदा पाहायला गेलं तर सॉफ्टवेअर डेव्हलपर पण बनू शकता, वेब डेव्हलपर पण बनू शकता, मोबाईल ऍप डेव्हलपर पण बनू शकता. त्यानंतर डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम अनालिस्ट आणि इव्हन हार्डवेअर इंजिनियर पण बनू शकता. पण जर तुम्हाला कोडिंग आवडत असेल तर तुम्ही वेबसाईट्स आणि ऍप्स बनवून फ्रीलान्सिंग करून सुद्धा पैसे कमवू शकता. आणि अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही IT कंपनीज मध्ये पण जॉब करू शकता किंवा स्टार्टअप मध्ये पण जॉब करू शकता. आणि फ्युचर मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्यावर तुम्ही टीम लीड, प्रोजेक्ट मॅनेजर किंवा IT कन्सल्टंट पण बनू शकता. म्हणजे सिंपल आहे. BCA केल्यानंतर करिअर ऑप्शन खूप आहे. तर आपण BCA केलंय पण आपल्याला सॅलरी किती मिळेल हे आपण पाहूया. तर आता मेन पॉइंट म्हणजे आपली सॅलरी. तर फ्रेशरला 2 ते 5 लाख पर इयर सॅलरी असू शकते आणि एक्सपिरियन्स आल्यानंतर आपल्याला 8 ते 12 लाख पर्यंत जाऊ शकते. आपले स्किल स्ट्रॉंग असतील तर सॅलरी अजून वाढते. आणि BCA नंतर काय, जर आपण BCA केलंय आणि त्यानंतर आपण पुढे पण शिकू शकतो, आपण जॉब करून पण पुढे शिकू शकतो. त्यामध्ये MCA टेक्निकल फील्ड स्ट्रॉंग असावी लागते. आणि जर MBA म्हणजे जी मॅनेजमेंट साइड आहे त्यामध्ये MCA किंवा MBA पण करू शकतो. आता इम्पॉर्टंट एक
गोष्ट सांगते. फक्त आपल्याला डिग्री घेऊन काही होत नाही. आपल्यामध्ये स्किल डेव्हलप करावे लागतात. कोडिंग प्रॅक्टिस असेल, प्रोजेक्ट असेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा सिंपल रोडमॅप खूप लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवत राहील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.